श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्याचबरोबर उद्या नारळी पौर्णिमा आलेली आहे. नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन हे साजरे केले जाते. तर पहा, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील हा तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच दिवशी रक्षाबंधन देखील आहे. त्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अतिशय प्रभावशाली दिवस मानला जातो. या वर्षीचा श्रावण महिना जो आहे तर तो खूप दुर्मिळ योग हा तयार झालेला आहे. तर पहा, या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला महादेवासोबतच वरुण देवांची पूजा देखील करायची आहे, कारण हा दिवस त्यांना समर्पित आहे. तर पहा, बरेच जण म्हणजे कोळी बांधव जे आहेत तर ते या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि वरुण देवांची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते आणि योगायोगाने या दिवशी सोमवार आलेला आहे. आपण सर्वजण श्रावणी सोमवारचं व्रत तर करतच असतो आणि यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच या नारळी पौर्णिमेचं जे व्रताचं फळ आहे ते देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतं आणि म्हणूनच आपण जर अशा ह्या श्रावणी सोमवारच्या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. शिव मंदिरातून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे. ही वस्तू जर आपण शिव मंदिरातून घरी घेऊन आलो तर आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि आपले संकट अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा दूर होऊन जातील. तर पहा, याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर आपल्याला कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला विसरायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर पहा, जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच आणि यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत देखील करत असतो. परंतु कधी कधी काय होतं, आपण खूप कष्ट केले, मेहनत केले तरीसुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या अपूर्णच राहतात. तर म्हणूनच आपण जर या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपले सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या इच्छा तुमच्या नोकरी प्राप्तीबद्दल असतील, धनप्राप्तीबद्दल असतील, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असतील, कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल, पतीच्या प्रगतीबद्दल असेल, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, कोणतीही इच्छा असू द्या. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होऊन जातात. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो टिकून राहत नाही. म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहत नाही. ती कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जाते आणि लक्ष्मीला प्रसन्न करून स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जर कुटुंबाची प्रगती थांबली असेल, व्यक्तीची प्रगती होण्यापासून थांबली असेल तर ती आपली प्रगती होण्यासाठी योग्य मार्ग आपल्याला मिळला जातो आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असेल तर यासारखे दोष जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात. पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे शिव मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. आता पहा, तुम्हाला मंदिरात जाताना एक लोटा पाण्याचा भरून घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला
थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि काही हिरवे मूग जे असतात तर ते तुम्हाला थोडेसे टाकायचे आहेत. त्याचबरोबर एक बेलपत्र देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून हे जल जे आहे तर ते भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून महादेवाचं दर्शन करायचं आहे. पहा तुम्हाला काय करायचं आहे. श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी आपण भगवान शंकराची पूजा करत असतो. या दिवशी बरेच जण महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन वेगवेगळी फळं फुले वाहत असतात. तर पहा तुम्हाला जर तिथे ज्या कोणी व्यक्तीने धोत्र्याचं फळ जर अर्पण केलेलं असेल त्यानंतर तुम्हाला ते फळ उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण केलेलं धोत्र्याचं फळ हे कुणीही अर्पण केलेलं असू द्या ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. हे फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ करायची गरज नाही. त्यावरती दूध जरी अर्पण केलेलं असलं तरी सुद्धा तुम्हाला ते स्वच्छ करायची गरज नाही. ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा आलेली आहे. कारण पहा ते फळ अर्पण करताना बरेच जण बरेच मंत्र म्हणतात, बऱ्याचशा गोष्टी करतात. ते फळ अभिमंत्रित झालेलं असतं म्हणून तुम्हाला ते फळ घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये चम्मचभर हळद टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर हे जे फळ तुम्ही घेऊन आलेलं आहात तर ते तुम्हाला संपूर्ण हळदीने पिवळं करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे फळ तुम्हाला टाकायचं आहे. त्याला गाठ बांधायची आहे आणि हे फळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती अडकवायचं आहे. फळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडनी बांधू शकता किंवा मग आतल्या साईडनी बांधलं तरी चालेल. तर हे फळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधायचं आहे. फळ जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती बांधलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती प्रवेश करत नाही. तसेच आपल्या कुटुंबाचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही होत असते. घरामध्ये पैशाला पैसा लागला जातो. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहायला सुरुवात करते. त्या आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि घरामध्ये काही वादविवाद असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो. तर बघा जेव्हा हे फळ खराब होईल त्यावेळेस तुम्हाला ते फळ काढून तुमच्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी श्रावणातील 3ऱ्या सोमवारी करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवतांचं वेगळं असं महत्त्व आहे आणि प्रत्येक देवतांची वेगळी अशी विशेष फळं फुलं किंवा मग नैवेद्य हे प्रिय असतात. त्यातलीच एक देवता म्हणजे भोले महादेव आणि भोलेनाथांना हे फळ जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे आणि ते फळ म्हणजे धोत्र्याचं फळ. आणि हे फळ जोपर्यंत आपण अर्पण करणार नाही तोपर्यंत महादेवाची पूजा सुद्धा संपन्न होत नाही. तर पहा धोत्र्याचं फळ जे आहे तर ते प्रसाद म्हणून खाता येत नाही कारण ते विषारी असते, परंतु त्याचं धार्मिक महत्त्व जे आहे तर ते खूप आहे. त्यामुळे हे फळ जे आहे तर ते महादेवांच्या चरणाशी अर्पण केलेलं असतं, शिवपिंडीवरती वाहिलेलं असतं. हे फळ जर आपण अशा पद्धतीने घरी आणून त्याचा जो काही उपाय तुम्हाला सांगितला आहे त्या पद्धतीने जर उपाय केला तर महादेवांचे खूप आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून असा हा एक उपाय तुम्हाला श्रावणातील 3ऱ्या सोमवारी करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये उच्च शिक्षण घेणारी मुलं असतील, काहीतरी डिग्री प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतील, त्यांची ज्ञानवृद्धी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला धोत्र्याचं फूल जे आहे तर ते शिवलिंगाच्या शिवपिंडीवरती जर अर्पण केलेलं असेल तर ते फूल तुम्हाला उचलून आणायचं आहे घरी आणि तुमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे. फूल तुमच्या त्या पुस्तकामध्ये वाळलं तरी सुद्धा चालेल, परंतु या फुलामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होण्यास मदत होते. म्हणून तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्हाला असा हा धोत्र्याचा फुलाचा उपाय करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्यावरती कर्ज वाढलेलं असेल तर तुम्हाला शिवमंदिरातून धोत्र्याचं फूल जे आहे तर ते उचलून आणायचं आहे आणि ते तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं तर आपली आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपल्याला कधी कधी भीतीदायक स्वप्न पडत असतात. तर असे भीतीदायक स्वप्न तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला एक धोत्र्याचं फूल हे शिवमंदिरातून घरून घेऊन यायचं आहे आणि तुम्ही झोपताना तुमच्या उशाखाली ठेवायचं आहे. त्यामुळे आपली जी संपूर्ण भीती आहे ती दूर होते आणि वाईट स्वप्न देखील पडत नाही. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.